मयत दीपाली चित्तेच्या खटला जलद गती न्यायालयात चालवण्यासह कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आमदार राजेश पाडवी यांचे आश्वासन. शहादा तालुक्यातील मलोनी येथील चाकू हल्ल्यात मयत विवाहिता दीपाली चित्ते हिच्या घरी जाऊन आमदार राजेश पाडवी यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा यासह कुटुंबियांना शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्याचे आश्वासन देखील आमदार राजेश पाडवी यांनी केले. किरकोळ वादातून दीपाली चित्ते हिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता. सुरत येथे उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी बंद पाडला जात आहे. आज दिनांक 9 जानेवारी रोजी आमदार राजेश पाडवी यांनी मलोनी येथे जाऊन पती सागर चित्ते व कुटुंबियांची भेट घेतली. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असून सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा अशी मागणी आपण गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. त्याचप्रमाणे या दाम्पत्याला 1 वर्षाचा मुलगा असून त्याला शासकीय पातळीवर मदत मिळवून दिली जाईल. त्याचप्रमाणे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत असे आमदार राजेश पाडवी यांनी कुटुंबियांचे सांत्वन प्रसंगी आश्वासन दिले. या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, पोलीस निरीक्षक निलेश देसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा, विनोद जैन, मुनेश जगदेव, दिनेश खंडेलवाल, नारायण ठाकरे, काशीनाथ सोनार, भरोसे मोरे, घनश्याम पाठक, गोपाल गांगोडे, प्रदीप ठाकरे, प्रशांत मैरे, आझाद ठाकरे, भरत महाराज, विशाल पावरा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.